तर पहा, नळ टाकी हे प्रकरण चालू होतं आपलं. 5 प्रकार शिकलो होतो आपण. 6वा प्रकार आपला हा. 6व्या प्रकारातलं पहिलं गणित आहे पहा. एक टाकी पहिल्या नळाने 20 तासात भरते, दुसऱ्या नळाने 30 तासात व तिसऱ्या नळाने 60 तासात. पहा काय म्हटलेलं इथं, पहिल्या नळाने एक टाकी 20 तासात भरते, दुसऱ्या नळाने 30 तास भरते आणि तिसऱ्या नळाने 60 तासात भरते. जर तिन्ही नळ एकाच वेळी सुरू केले तर टाकी भरायला किती वेळ लागेल, असं गणित आलं समजा. तर काय करायचं, प्रत्येकाचे तास दिलेले आहे. पहिल्याला किती वेळ लागू राहिला, दुसऱ्याला, तिसऱ्याला, प्रत्येक दिलेलं आहे. तिन्ही नळ म्हटलं इथं पहा, कुठे गेलं रे, हा हे इथं आहे. तिन्ही नळ एकाच वेळी सुरू केले, असं जर गणित आलं, तिन्ही नळ एकाच वेळी सुरू केले तर आपण काय करतो, पहिले याच्या अगोदर शिकलो होतो. एक टाकी 2 तास भरते, दुसरी टाकी 4 तासात भरते. दोन्ही नळ सुरू केले म्हणजे 4 आणि 2 6, हे छेदात लिहित होतो. बस भागून टाका बे एक बे उत्तर येत होतं आपलं. पण केव्हा, जेव्हा 2 नळ सोबत सुरू केले तेव्हा. पण आता इथं काय म्हटलेलं आहे, तीन नळ एकत्र सोबत केलेले आहेत. मग आता तिघाचं जर विचारलं तर हे टेक्निक लागत तिथे एक टेक्निक आहे, समानछेद करावं लागते. समानछेदवर आपला स्पेशल टॉपिक बनलेला आहे. स्पेशल एक व्हिडिओ बनवला होता आपण समानछेदवर. समानछेद करावं लागते इथं. समानछेद काढून उत्तर येते. काही जास्त भारमंतर नाही आहे, एकदम सोपी आहे पहा. समानछेद कसा करायचा, एक घ्यायचा इथं, हे किती आहे 20 तास भरते. नंतर काय, तिघं मिळून म्हटलेलं आहे, तिन्ही नळ एकत्र सुरू केले म्हणून प्लस घेतलं. काय तिघाची प्लस करायची आपल्याला. दुसरी 30 तासात म्हणजे 130. असे याच प्रकारे लिहित असतो आपण छेदात. कारण अशा गणितात पहिले सांगितलं होतं, त्या दिवशी जो व्हिडिओ बनवला होता त्यात पहिले सांगितलं होतं, जी खालची किंमत असते ते उत्तर असते काळकाम वेगमध्ये. काळकाम वेगमध्ये जे खालची छेदातली किंमत असते ते उत्तर असते आपलं, हे त्या दिवशी सांगितलं होतं. नंतर तिसरा नळ काय म्हणते 160. आता असे मांडून घ्यायचे 160, 130, 120 असं मांडून घ्यायचं समानछेद करायसाठी. आता काय करायचं आपल्याला, समानछेद करायचा. म्हणजे समानछेद म्हणजे काय, भागाकारात एकच संख्या, इथे समान, इथे समान, इथे संख्या सारखी संख्या असली म्हणजे ती कॉमन काढतो. इथं फक्त एकच घेतो, त्याची तिन्ही मिळून एक कॉमन काढतो आणि ते इथे लिहित असतो, त्याला म्हणते समानछेद. आता पहा इथं समानछेद कसा करसान, अशी संख्या पाहा लागते जे 20च्या पाड्यात येईन, 30च्या पाड्यात येईन, 60च्या पाड्यात येईन. आता समजा 20 हे संख्या 20च्या पाड्यात येते, पण 30च्या येते का नाही, 60च्या तर येतच नाही. समजा 20 त्रिक 60, 20च्या पाड्यात 60 येते, 30च्या पाड्यात येते काय 30 दोन्ही 60 येते, 60च्या पाड्यात येते काय 60 एक 60. म्हणजे 60 अशी संख्या आहे जे तिन्ही संख्येच्या पाड्यात येऊन राहिली. म्हणजे कॉमन 60 निघू शकते. घेतला 60, कॉमन 60 घेतला. आता किती न गुणल्यावर 60 येते, 20 त्रिक 60 म्हणजे 3 न गुणलं होतं म्हणून 60 आले होते. आता इथे किती न गुणल्यावर 60 आले होते, 20, 30 दोन्ही 60, 30 दोन्ही 60 आणि इथं 1 न गुणल्यावर 60 येते, 60 एक 60 झालं. एवढं करावं लागते आपल्याला. हे शॉर्टकटमध्ये केले लवकर. जर तुम्हाला एकदम स्पष्टीकरण लिहायचं असं नाही तर हे असं केलं होतं आपण, 20 त्रिक 60 अधिक 30 दोन्ही 60 आणि इथं 60 एक 60. मग आपण काय करतो, हे तिघाची कॉमन काढली 60 आणि वरच्याची बेरीज 3 आणि 2 5 आणि 1 6. हे आता करूच, 3 आणि 2 5 आणि 1 6, 6चे 60 थोडा भाग, 6 एक 6, 6 10 60. उत्तर किती आला 10 तास. किती वेळ लागेल मग भरायला, 10 तास. काहून, कारण की उत्तर खालचं असते, आपलं छेदातलं उत्तर असते या टाईपमध्ये. 10 तास लागेल. हे होतं आपलं 6व्या प्रकारातलं पहिलं गणित. पहा आणखी असं एक गणित घेऊ आपण फक्त प्रॅक्टिससाठी. प्रकारातलं दुसरं गणित फक्त एक प्रॅक्टिससाठी घेतलेलं आहे. काय केलं, फक्त हे इथं 20 होते 20च आहे, 30 होते 30च आहे, पण इथं चेंज केले आपण. इथं 60 होते, इथं 40 घेतले. आणि गणित कसं करायचं, सेम कंडिशन आहे. पण ह्या गणितात उत्तरच्या वेळेस जरासं प्रॉब्लेम येईल. उत्तर काढल्यावर जरासे कन्फ्यूज असाल. पाहून घ्या काय करायचं.
मुद्दामून चेंज केलेलं आहे. इथं उत्तर मध्ये माहीत पडून तुम्हाला. पहा आता काय करा. सगळ्यात पहिली 20 तासात भरते, दुसरी 30 तासात, तिसरी 40 तासात. ठीक आहे. मग तिघं मिळून तिन्ही नळ एकाच वेळी सुरू केले तर किती तासात भरा. आपली टेक्निक आहे समानछेद करायची. 1/30 किती, पहिलं 20, दुसरं 1/30, तिसरं 1/40. आता अशी संख्या पाहायची आहे जे याच्याही पाड्यात येते, याच्याही पाड्यात येते, याच्याही पाड्यात येते. आता 20 त्रिक 60 याच्या येते, 30 दुनी 60 येते, पण 40च्या पाड्यात येत नाही 60. मग समजा 80 पाहू. 20 चौक 80, 40 दुनी 80, पण 30च्या पाड्यात 80 येत नाही, 80 येतच नाही. मग कोणती येईन? 80च्या जास्त मोठी पाहू. समजा 120 पाहू आपण. बेसक 12 म्हणजे 20 सक 120 याच्या पाड्यात येते. 30च्या पाड्यात 3 चौक 12, 120 येते 30च्या पाड्यात. आणि 40च्या पाड्यात येते 4 त्रिक 12, 120. ह्या तिन्ही संख्येच्या पाड्यात येते, म्हणजे 120 कॉमन निघन. आता काय करायचं? कितीनं गुणल्यावर 120 येते? बेस सक 12, 20 सक 120 म्हणजे 6नं गुणल्यावर येते. इथं कितीनं गुणल्यावर 120 येते? 3 चौक 12, आणि इथं 4 त्रिक 12, 40 त्रिक. असा करतो समानछेद. नंतर 6 4 धान, 6 4 धान 3 13, 13/120 उत्तर येते. बस. आता हे 13/120 आहे, 13 120ला भागाचं आहे. भाग जात नाही, मग उत्तर चुकीचं आहे काय? गणित चुकीचं आहे काय? नाही. नाही तर मग आपल्याला लगेच आपला एक्स्ट्रा दिमाग लावायचा. गणित चुकीचं आहे, हे 13/120 भाग चालला नाही म्हणजे गणित चुकीचं आहे. असं काही नसते. 13/120 आहे तर पॉईंटमध्ये उतरीन ना. पॉईंटमध्ये तास असते, दिवसही पॉईंटमध्ये येऊ शकते. 13/120 आहे तर मग आपण भाग तोडू मस्त. भाग कसा तोडायचा? या 13नं असं 120नं भागाचं नाही आहे. पहिले सांगितलं आपण, खालचं उत्तर असते. खालची जी असते संख्या ही छेदातली, हे असते उत्तर. मग कितीला भागसान? 120ले 13नं, तेव्हा उत्तर निघाल आपलं. आता भागात 13नं 120ला भागाचं आहे. 13 117, किती उरले? 3. आता उत्तर काय आलं? 9 आलेलं आहे. मग हे खालचं वर, वरचं खाली करायचं. काऊन? जर आपल्याला तासात जर करायचं असेल कन्वर्ट, तर उत्तर कसं मांडत असतो आपण? 9. हे पूर्ण उत्तर आलेलं 9. हे 13 वर आहे तर खाली घ्यायचे, हे 3 खाली आहे तर वर घ्यायचे. पहा 13/3 आहे ना, 3/13 घ्यायचे. 13.313 तास असं ऑप्शनमध्ये राहीन उत्तर. 9.313 असं आन्सर राहीन पेपरमध्ये. नाही तर मग पॉईंटमध्ये समजा जास्ती असंही राहू शकते. 13/20, 13/25, 13/150 असंही राहीन. किंवा पूर्णांक युक्त अपूर्णांकामध्ये जर ऑप्शन द्यायचं असेल तर असं देऊ शकते. 9.313. हा होता आपला 6व्या प्रकारातला दुसरं गणित. फक्त प्रॅक्टिससाठी घेतलं होतं. गणित यासाठी चेंज केलं होतं की जर अशी कंडिशन आली तर टेन्शन घ्यायचं नाही. एक तर पूर्णांकयुक्त अपूर्णांक पद्धत अशी आहे करायची. नाही तर मग छेदात दिलं असं समजा, अपूर्णांकात असं दिलं असं समजा 13/120, हे ऑप्शनमध्ये राहीन किंवा हे ऑप्शनमध्ये राहीन. नेक्स्ट 7वा प्रकार. नंतर आहे आपला 7वा प्रकार. 7व्या प्रकारातलं पहिलं गणित आहे. एक टाकी पहिला नळ 5 तासात, दुसरा नळ 10 तासात भरते. पहिला नळ 5 तासात, दुसरा नळ 10 तासात. ठीक आहे. मग पहिला नळ 2 तास चालला तर दुसऱ्या नळाला ती टाकी भरायला किती वेळ लागेल? आता पहा, हे गणित कसं आहे माहिती आहे काय? आपण मजूर प्रकरण घेतलं होतं. मजूर पहिल्याने इतके तेच काम केलं आणि सोडून गेला, तर मग बीला ते काम करायला किती वेळ लागेल? सेम गणित आहे, सेम पद्धत तेच वापरायला लागते. तर तसंच गणित सुटते. पहा कसं. एक टाकी पहिला नळ 5 तास भरते, पण पहिला नळ 2 तासात चालला म्हणते. पहिला नळ कोणता? पहिला हा 5 तास भरणारा. एक टाकी आहे ना, पहिली गोष्ट केली आहे म्हणजे पहिला नळ 5 तास भरत होता पहिले. एकदम सोपी गणित आहे. 5 पैकी मग किती तास? 2 तास चालला तो. 5 पैकी 2 तास चालला तर मग उरला किती? 3. किती पैकी? 5 पैकी उरला. 5 पैकी 2 चालला तर 5 पैकी 3 उरला. आणि गुणाकार घेत असतो. मग इथं काय लिहित असतो? ज्याचं विचारलं त्याचं. तर दुसऱ्या
नळाला ती टाकी भरायला किती वेळ लागेल. दुसऱ्या नळाला, दुसरा नळ विचारला म्हणजे दुसरा नळ घेऊन घ्यायचा. दुसरा नळ कुठे आहे, हा इथं आहे 10. दुसरा नळ 10. बस दुसरा नळ इथे घेतला, उत्तर येऊन जाते पहा. दुसऱ्या नळाला किती तास लागेल, 5 1 5, 5 2 10, 3 2 6 तास लागेल. मग असं होतं हे गणित. फक्त एक संख्या चेंज करतो पहा प्रॅक्टिस म्हणून. सेम गणित आहे. दुसरं गणित आहे 7व्या प्रकारातलं दुसरं गणित. एक टाकी पहिला नळ 25 तासात भरते, दुसरा नळ 20 तासात भरते. पहिला नळ 5 तास चालला तर दुसऱ्या नळाला ती टाकी भरायला किती वेळ लागेल. सेम कंडिशन आहे तशीच. पहा काय करायचं, सगळ्यात पहिले सोडून कोण गेला, पहिला नळ 5 तास भरला म्हणजे याचा अर्थ 5 तास भरला, विषय झाला त्याचा, संपला, गेला तो, झालं त्याचं काम. आता 5 तास चालला आणि विषय संपला ना त्याचा. पण तो कोण आहे, पहिला नळ. हा पहिला नळ कोण आहे, हा 25. ह्या 25 पैकी किती चालला तो, 5. 25 पैकी 5 चालला, तो उरला किती, ह्या दोघांची मायनस 20. 20 उरला किती पैकी, 25 पैकी उरला ना 20. 25 पैकी 20 उरला. तर इथं गुणाकार घेत असतो. इथं काय लिहित असतो, ज्याचं विचारलं काम ते घेत असतो. काय विचारलं आहे, तर दुसऱ्या नळाला ती टाकी भरायला किती वेळ लागेल. दुसरा नळ कुठे आहे, इथं आहे. हा दुसरा नळ 20, ते 20 इथे घेऊन घ्यायचे. बस हेच पद्धत करायची. कोणते गणित असं आलं ह्या पद्धतीने येऊन जाईल. थोडा भाग 5 चोक 20, 5 5 25, 5 1 5, 5 चोक 20, 4 चोक 16 तास लागन. मग किती वेळ लागन, 16 तास. 8वा प्रकार पाहू. 8वा प्रकार आहे आपला. 8व्या प्रकारातलं पहिलं गणित. गणित एवढं खतरनाक आहे, 1 नंबर गणित आहे. एक पाण्याचा हौद 10 तासात भरतो. जर पहिला नळ फक्त 3 तास सुरू केला तर ती टाकी किती टक्के भरेल व त्या टाकीचा शिल्लक भाग किती. मस्त गणित आहे. मस्त असे सोपी सोपी जर गणित आले ना पेपरले, पुरेपैकी पुरे. पहा काय करायचं माहिती आहे काय, एक पाण्याचा हौद 10 तासात भरते. जर पहिला नळ म्हणजे हा पहिला नळ जो आहे 10 तास हाच येतो. पहिला नळ फक्त 3 तास सुरू केला मग विषय संपला त्याचा. 3 तास सुरू केला ना, बस 3च तास म्हटलं आहे. कंटिन्यू चालू आहे का तो, नाही, फक्त 3 तासासाठी. 3 तास म्हटलं म्हणजे 3 तासासाठी फक्त. कितीपैकी, 10 पैकी. पहिला नळ 10 पैकी किती, 3 तास चालू केला. 10 पैकी 3 तास चालू केला आणि मग बंद झाला असेल ना, कंटिन्यू चालूच राहील काय 3 तासासाठी. तर ती टाकी किती टक्के भरण म्हटलं आहे. टक्के म्हणजे 100. भाग थोडा 10 1 10, 10 2 100, 10 आणि 3चा गुणाकार 10 3 30% भरण मग ती टाकी. तीस टक्के भरेल. आता काय म्हटलंय, व त्या टाकीचा शिल्लक भाग किती. एकूण 100% असते. 100 पैकी 30% भरण तर मग 70% भाग शिल्लक आहे. एवढं सोपी होतं गणित हे. किती चिल्लर होतं हे, होतं असं. आता असंच एक गणित घ्यायची गरज नाही आहे, एवढं सोपी होतं हे. आता 8वा प्रकार आहे आणि 8व्याच प्रकारातलं गणित तेच आहे, पण गणित थोडं चेंज आहे. गणिताचा थोडासा बदल आहे गणितात. म्हणजे नेमकं काय, इथं दिसलं तुम्हाला डायरेक्ट ऑप्शन दिसत आहे इथं 4 आणि गणित विचारलं काय पहा. गणितात म्हटलं काय ते पाहू पहिले. एक पाण्याचा हौद 10 तास भरतो, तेच गणित आहे. जर पहिला नळ फक्त 3 तास सुरू केला, सेम तेच गणित आहे पण थोडा बदल केला. गणित विचारू शकते कसं, असंही विचारू शकते. आपल्याला गणित पुस्तकातून पाहायची गरज नाही आहे, डायरेक्ट गणित बनते. असे विचारू शकते. एक गणित 4 ते 5 प्रकार विचारू शकते. त्याच गणिताला थोडासा बदल केला, असे विचारू शकते गणित. तर त्या टाकीचा शिल्लक भाग किती विचारते गणिताले. काही नाही हे, काही मनानं दिलं सांगून काही नाही आहे, असे गणित विचारलेले आहे पेपरले. तर त्या टाकीचा शिल्लक भाग किती. शिल्लक भाग कसा, 3/10, 10/3, 7/10, 10/7 असे ऑप्शन आहे. तर बा काय करायचं, सोपीच आहे. टोटल किती आहे, 10. 10 पैकी किती भरला, 3 तास. 10 पैकी 3 तास भरला तर मग उरला किती. उरला म्हणजे शिल्लक किती. पहिले मजूरमध्ये आपल्या गणित झालेच आहे. 10 पैकी 3 भरला तर उरला किती. 10 पैकी 3 जर भरला तर 10 पैकी 7 उरला ना. 10 पैकी 3 गेला भरला
उरला किती 7, कितीपैकी 10 पैकी तो, मग 7/10 हे उत्तर पाहिजे होतं आपलं, ऑप्शन क्रमांक 3. 7/10 शिल्लक भाग किती आहे 7/10. हा झाला 8वा प्रकार. 9वा पाहू. 9व्या प्रकारातलं पहिलं गणित आहे. पहिल्या नळाने एक टाकी 12 तासात भरते, दुसऱ्या नळाने ती टाकी 15 तासात भरते व तिसरा नळ मात्र पूर्णपणे भरलेली टाकी 6 तासात रिकामी करते. सांगा. ही चुकीची गोष्ट आहे ना. पहिले 2 नळं भरून राहिले, एवढी मेहनत लागू राहिली, 12 तास येईल, 15 तास, पण हा त्यात भरलेली टाकी 6 तासातच रिकामी करू राहिला. तिसरा नळ बदमाश आहे, 6 तासात रिकामी करत आहे. जर तिन्ही नळ सुरू केले तर ती टाकी किती तासात रिकामी होईल म्हटलं आहे. काय करायचं, समान छेदचं गणित आहे, असंच गणित सेम झालं होतं, पण अगोदर एक गणित घेतलं होतं, त्याच्यात काय विचारलं होतं, त्यात सांगितलं होतं आपल्याला की 12 तास भरते पहिली, दुसरी 15 तासात भरते आणि तिसरी पण भरते म्हणत होती. आणि मग तिन्ही नळ सुरू केले, असं गणित शिकलो आपण आणि समानछेद केला होता. पण आता गणित चेंज आहे जरासं. तिसरा नळ मात्र पूर्णपणे भरलेली टाकी 6 तासात रिकामी करत आहे, तर मग अशा वेळेस काहीच नाही, थोडीशी चेंज आहे. रिकामी म्हटलं तर मायनस, भरतो म्हटलं तर प्लस, एवढं तर माहीतच आहे ना आपल्याला. मग काय करायचं, समानछेद करायचा आहे. म्हणा मग समानछेद कसा करतो, 1/12. दुसरी भरत आहे ना टाकी, 1/15 भरत आहे म्हणून प्लस, पण तिसरी रिकामी होत आहे, मग रिकामी म्हटलं तर मायनस करायची, मायनस 1/6. बस एवढाच बदल आहे गणितात. आता याचा समानछेद करायचा आहे. अशी संख्या पहा जे 15च्या पाड्यात आली पाहिजे, 6ची आली पाहिजे, 12ची आली पाहिजे. 12×5 = 60, 15×4 = 60, 7×10 = 60. इथं प्लस होते पहिले, पण इथं मायनस होते. नाही तर मग एवढं करायचं आणि इथं गेलं बाया, इथे प्लस नाही घ्यायची, इथं पहिले चिन्हावर लक्ष ठेवायचं. इथं चिन्ह कोणतं होतं आहे, मायनसचं, मायनस घेतले. इथं प्लस होते, प्लस घेतले. आता कॉमन काढले 60, वरतं 5 आणि 4 9, वजा चिन्ह आहे, वजा दिले 10, 9 10, मायनस करा, 10तून 9 गेले 1, 60 जशी तशी, म्हणजे उत्तर काय आलं 60, कारण खालची संख्या उत्तर असते अशा गणितात. 60 तास, 60 तास उत्तर आहे आपलं. किती तासात रिकामी होईल ते, 60 तासात. हा होता 9वा प्रकार. आता 10वा प्रकार आहे आपला. 10व्या प्रकारातलं पहिलं गणित आहे. 2 नळाने पाणी बाहेर फेकण्याचे गुणोत्तर 3/5 आहे. जर पहिला नळ एक टाकी 15 तासात भरत असेल तर दुसरा नळ किती तासात भरेल. आता बघा गुणोत्तर प्रमाण दिलेलं आहे. गुणोत्तर प्रमाण कसं, गुणोत्तर म्हटलं तर पहा, गुणोत्तर चॅप्टर तर व्हायचं आहे आपलं, पण गुणोत्तरामध्ये पण नळ टाकीचे गणित असते. गुणोत्तर प्रमाणाचं गणित जरी वाटत असेल, गुणोत्तर प्रमाणाचं गणित कसं आलं नळ टाकीत, तर हे नळ टाकी आहे. गुणोत्तर प्रमाण चॅप्टर स्पेशल असते. नळ टाकी वही काय पा 3/5 म्हटलं आहे, म्हणजे 2 नळाचं गुणोत्तर आहे. पहिल्या नळाचं 3 आणि दुसऱ्या नळाचं 5 असा त्याचा अर्थ आहे. आणि मग काय म्हटलं, जर पहिला नळ एक टाकी 15 तासात भरत असेल तर दुसरा नळ किती तास भरण. याचा लय पोट्टे कसे करते माहिती आहे काय, 3/5 घेते. पहिला नळ 15, दुसरा किती असा तिरकस गुणाकार करते. मग फास्ट एखाद्याला द्या गणित 15, मग हे 5 गुणिले हे x लागले 3, मग भाग तोडला, 3 किती 3 15, 5×5 = 25 तास. बस पहिलंच ऑप्शन राहते 25 तास. पहिलंच ऑप्शन राहते, तो झपकानं क्लिक करते आणि गणित चुकलं. हे गणित चुकून जाते असं, कारण मी इथं लय वेळा चुकलेलो. इथं काय माहिती आहे काय, तिरकस गुणाकार करायची पद्धतीने हे आन्सर येतच नाही. हे गणित वेगळीच टेक्निक आहे गणिताची, पण जे सांगन टेक्निक आता त्या टेक्निकनं किती गणित सोडवा, गणित इन म्हणजे इनच, कितीही गणित. आता पहा, हे तिरकस गुणाकाराची पद्धत लागत नाही इथं. पहिला नळ 15 तासात तर दुसरा किती. काय करायचं, 2 नळाने पाणी बाहेर फेकण्याचे गुणोत्तर दिलेलं आहे. जे दिलेलं आहे 3/5, तर आपण त्याला असे मांडू शकतो ना, 3/5, 3/5, 3/5 सारखंच आहे. बस पहिला नळ किती 15 तास भरते, गुणिला 15 तास घेऊन पहिला नळ घेऊन घ्यायचा, उत्तर येऊन जाते. नेहमी एक गणित असंच घेऊ आपण सेम,
फक्त काय विचारलं जाते दुसऱ्या गणितात सेम नाही घेऊ. दुसरा प्रकार आपला 11व्या प्रकारातलं ते गणित राहील. जर पहिला एक टाकी 15 तासात भरते तर दुसरा नळ किती म्हणते. जर याने म्हटलं असतं दुसरा नळ एक टाकी 15 तासात भरते तर पहिला किती तासात भरण. तर पहिल्याची एक वेगळी टेक्निक आहे. एक वेगळी टेक्निक आहे. 3/5 पहिले हे गणित सोडून घेऊ. 5 त्रिक 15, 3 त्रिक 9, 9 तास लागन. 9 तास हे पद्धत आहे गणिताची. काय केलं 3/5 आहे 3/5 गुणीला 15 तासात भरते ना. जो नळ भरत आहे तो घेऊन घ्यायचा. पण केव्हा ही पद्धत पहिला नळ कुठे गेलं. पहिला नळ एक टाकी 15 तासात भरताय म्हणते ना. पहिल्याची टेक्निक आहे पहिला नळ. जर त्याने म्हटलं असतं दुसरा नळ एक टाकी इतक्या तासात भरत आहे तर मग ह्याची व्यस्त लिहा लागते. सांगतो हे समजलं. काय करायचं 3/5 पहिला नळ दिलेला 15 उत्तराला 9 तास. जर याने म्हटलं असतं जर दुसरा नळ एक टाकी 9 तासात भरत असेल तर पहिला जर विचारला तर एक वेगळी टेक्निक आहे. पहिला जर विचारला तर वेगळी टेक्निक लागते. तुमच्या लक्षात असलं पाहिजे की विचारलं काय. आता पहा पहिला नळ विचारलेला आहे. जर सोपं एकदम सिंपल दिलं असतं की पहिला इतक्या तासात दुसरा किती हे टेक्निक. जर दुसरा दिला पहिला काढायला लावला, पहिलेच दुसरा देऊन दिला, दुसरा नळ देऊन दिला पहिला काढायला लावला तर काय करायचं. एक दुसरी टेक्निक आहे. जे दिलेलं आहे 3/5 ते मांडून घ्यायचं. पण कसं व्यस्त स्वरूपात 5/3 मांडायचं. काऊन कारण की दुसरा नळ दिलेला म्हणून. आणि पहिला काढायला लावला आपल्याला. पहिला काढायला लावला तर व्यस्त करून घ्यायचं. सगळ्यात पहिले 3/5 आहे तर 5/3 घ्यायचं. आणि हे आपलं जसे तसं थोडा भाग 3 × 3 3 त्रिक 9 5 त्रिक 15 तास लागन. मग फक्त 2च गणित समजून सांगितले. हे तुम्ही एखादं पुस्तक घ्या, त्या पुस्तकातले असे गणितं काढा बाहेर आणि हे ट्रिक्स लावा आपली तिथं. हे ट्रिक्सनं प्रत्येक गणिताचं उत्तर येईल. प्रत्येक गणिताचं. कारण असे मी पहिले 25 ते 30 गणितं सोडून पाहिले नंतर हे सांगत आहे. हे ट्रिक्स प्रत्येक गणितात लागते. काय करायचं पहिला नळ जर काढायला लावला तर व्यस्त स्वरूपात. नॉर्मलमध्ये आपलं पहिला नळ दिलेला आहे दुसरा नळ काढा म्हटलं तर सेम आपलं जे आहे 3/5 सरळ तसे घ्यायचे. 15 9 तास असा होता 10वा प्रकार. आता 5 प्रकार काल शिकलो होतो आपण. आज 5 प्रकार शिकलेलो. टोटल 10 प्रकार झालेले आहे. आणि नळ चॅप्टर हे खतम झाले इथंच. ह्या नळ जो प्रकरण आहे नळमध्ये जास्त गणित आहे नाही तरी पण 10 प्रकार आपण इकडून तिकडून 10 बनले पाहिजे म्हणून काढले. आणि पोलीस भरतीमध्ये जे विचारलेले गणित आहे जास्तीत जास्त ह्या प्रकारात विचारते. हे जे प्रकार शिकवले 10 यापैकीच येते. बाकीचे पण एक्झाममध्ये हेच. याच्यापेक्षा काही वेगळं नाही आहे. आता याच्यापेक्षा पण हाय आहे पण ते MPSC लेवलचे आहे. MPSC लेवल तर तुम्हाला माहीतच आहे एवढी काही हार्ड नसते. पण आणखी जे हार्ड असते एकदम स्टाफ लेवलचे ते गणित आहे ते आपल्या कामाचे आहे नाही. हे चॅप्टर इथं खतम झालं आपलं. उद्या बोट चॅप्टर शिकू आपण. आणि जर विविधा एक गणित आपण घेणार आहे. हे सगळे चॅप्टर खतम झाल्यावर आपण विविधा एक चॅप्टर घेऊ. त्याच्यात नाही काय स्पेशल म्हणजे कूट प्रश्न असते ना कूट प्रश्न ते कूट प्रश्नाचे गणित येईल. म्हणजे पेपरला आलेले कुठं ना कुठं उतरलेले गणित आपण एक लिहायचं कोणतेही प्रकारच होते. म्हणजे मिक्स राहील पूर्ण गणित लिहायचं समजून सांगायचं ते करणार आहे. पण हे चॅप्टर सर्व संपल्यावर. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करून टाका. धन्यवाद.